कम इन। साहब, धनंजय साहब ने ये एनवेलप दिया है। आला का धनंजय? जी हाँ। आज लवकर आला? साहब का कुछ काम था। ठीक है, जाओ। हा गेला कुठे? डॅड डॅड, मला 5 लाख हवे होते। सकाळी सकाळी एवढे पैसे कशाला? जरा अर्जंट हवे होते। विकी, काय करतोस एवढ्या पैशांचं? डॅड प्लीज बोर नका करू। माझ्याकडे आता नाहीयेत एवढे पैसे। व्हॉट? बरं मग तुम्ही मला बेरर चेक द्या ना। डॅड डॅड, अहो एवढा कसला विचार करताय? विकी, इथे धनंजय कुठे ते कळत नाहीये। आत्ता आला होता पण आता नाहीये केबिन मध्ये। लॉबी मध्ये होते। लॉबी मध्ये? हां डॅड प्लीज। तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर करतो। थँक्यू सो मच डॅड, थँक्यू। हा बोला पटवर्धन। कुठेच राणी? मी शॉपिंगला आली आहे का हो? धनंजय कुठे आहे? मी फोन ट्राय करतोय पण लागत नाहीये। धनंजय ऑफिसलाच असेल। ऑफिसला आलाय तो पण दिसत नाहीये। ठीक आहे, मी बघतो। ओके। लावू का? हो असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा, हे सगळं? ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते। नाही, मला नाही वाटत। गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे। हो माहितीये, रिसीव कर ना। अगं बघ, कट झाला। आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील। अब पुन्हा आला बघ, घे बघू। पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं। आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते। बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात।
बाहेर तुमची वाट बघते.